मित्रांनो, लहान मुलांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी असते आणि ही क्रिएटिव्हिटी आपल्याला जर बाहेर काढायची असेल तर या टूलच्या मदतीने आपण करू शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता माझ्या मुलाला मी या टूलमध्ये गाणं कसं बनवायचं हे शिकवलं आणि त्यानंतर त्याने हे गाणं बनवलं. हे गाणं तुम्ही ऐकू शकता कशा पद्धतीने ऐका आणि काही सेकंदामध्ये मिनिटामध्ये ते गाणं तयार होतं. तर हे जे गाणं तयार होतं, हे गाणं कसं तयार होतं ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो मी की त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की चॅट जीपीटी मध्ये जायचं. चॅट जीपीटी मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला सांगायचं की मला एक असं गाणं बनवू दे. समजा या ठिकाणी फुलाचा विषय सांगितला आणि फुलावरती गाणं बनवून द्या असं सांगितल्यानंतर तो काय करतो, अशा पद्धतीने आपल्याला गाणं बनवून देतो. हे गाणं काय करायचं, कॉपी करायचं. त्यानंतर suno.ai वरती यायचं. suno.ai वरती आल्यानंतर या ठिकाणी लायसन्स ऑप्शन असतो, त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपल्याला ज्या स्टाईलमध्ये गाणं बनवायचं त्या स्टाईलचे नाव द्यायचं आणि त्यानंतर क्रिएट वरती क्लिक करायचं. क्रिएट वरती जर क्लिक केलं आपण तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने गाणं होतं. वेगवेगळ्या खूप छान पद्धतीने गाणं होतं. गाणं थोडंसं ऐका तुम्ही कसं तयार होते पाहते. असे 4-5 प्रकारचे तो काय करतो, लगेच आपल्याला गाणं बनवून देतो. तर अशा आपल्या मुलांना क्रिएटिव्हिटी अशा प्रकारे आपल्या मुलांना जर क्रिएटिव्हिटी दिली तर ते आपल्या काय करू शकतात की स्वतःच्या माइंडने गाणं सुद्धा बनवू शकतात. तर उत्तम उदाहरण म्हणजे धन्यवाद.